युनिट आहे हे आजच्या दिवसाला सिंधुदुर्गातला सगळ्यात ॲडव्हान्स युनिट आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारे आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीमध्ये. तर मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणालेलो की आपण कोकणातले जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत तेही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर आज आपण आलेलो आहोत फोंडा घाट इथल्या भगवती प्रिंटिंग प्रेसवर, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे पेपरमध्ये प्रिंटिंग होते. आता नेमकं इथे काय काय प्रोडक्ट्स आणि काय काय ह्यांचे सर्व्हिसेस आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत की नेमकं ह्या व्यवसायामधनं इतर जे व्यवसाय आहेत त्यांना कशा प्रकारे सपोर्ट मिळतो, कशा प्रकारे प्रोडक्ट्स दिले जातात आणि काय काय प्रोडक्ट्स ह्यांच्याकडे प्रोसेस केले जातात, हे सगळं आता आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सागर सर, सर्वात अगोदर तर आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणून घेणार आहोत हा जो भगवती प्रिंटिंग प्रेस आहे त्याच्यामध्ये नेमकं कुठल्या प्रकारचे सर्व्हिसेस आपण देतो, कुठपर्यंत आपण अजूनपर्यंत सर्व्हिसेस दिलेल्या आहेत याबद्दल जाणून घ्यायची आम्हाला इच्छा आहे. तर सर्वात अगोदर तर तुम्ही सांगा की ही प्रिंटिंग प्रेसची संकल्पना ही तुमच्या वडिलांनी जेव्हा सुरू केली तर सुरुवातीला काय प्रोडक्ट्स होते? साधारणपणे भगवती प्रिंटिंग प्रेस ही 1980 सालात आमच्या वडिलांनी म्हणजे अरुण सामंत यांनी स्थापन केली. फोंडा घाट हे पहिल्यापासून हा ग्रामीण भागच आहे, त्याच्यामुळे इथल्या प्रोडक्ट म्हणजे जास्तीत जास्त कोणाची तरी एक किरकोळ बुक कॅश मेमो म्हणतो आपण ती, किंवा लग्नपत्रिका हाच प्रकार होता, किंवा बारशाची कार्ड वगैरे असंच. पण ज्यावेळी फोंडा घाट मध्ये जवळपास अंदाजे 1994 ते 95 ह्या सालामध्ये कुर्ली गावामध्ये, फोंडा घाट पासून 6 किलोमीटर अंतरावर कुर्ली म्हणून गाव आहे, तिथे एक देवधर डॅम नावाचा एक प्रोजेक्ट व्हायला लागला, जिथे धरण बांधायला एक नोबल इंडिया कंपनी म्हणून दिल्लीची एक कन्स्ट्रक्शन कंपनी आली, ज्याने हे धरण बांधायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं. आणि त्या पार्टीचं काम आम्हाला फोंडा घाटमध्ये मिळालं. त्यावेळी फोंडा घाटमध्ये फक्त भगवती प्रिंटिंग प्रेस ही एकच प्रेस होती आणि त्यांना जवळच्या जवळ प्रिंटिंग मटेरियल मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. आणि त्यावेळी आम्हाला पत्रिका आणि कॅश मेमो सोडून इतरही प्रकारचं काम मिळायला लागलं. तर 97 ते 98 ह्या ह्याच्यात गोव्यामध्ये 5 स्टार हॉटेलची बांधकाम चालू केलं. त्यांचे जे ओनर आहेत मिस्टर शर्मा, आम्ही त्यांना देव माणूस म्हणतो, की त्यांनी पहिलं गोवा त्यांनी आम्हाला दाखवलं बिझनेसच्या दृष्टीने. आणि तिथून मग आमची बिझनेसची गाडी खऱ्या अर्थाने चालू झाली. तर सागर सर, आता तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही हॉटेल्स या व्यवसायामधनं प्रिंटिंगची ही एक झेप घेतली, तर तसे आपण कुठल्या प्रकारचे आणि आपले प्रिंटिंगमध्ये नेमके प्रोडक्ट्स कुठले आहेत ते आता आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो का? त्याच्यामुळे मी म्हणेल की एखादा प्रॉडक्ट फिक्स आहे तर असं मी नाहीये. बरोबर. प्रिंटिंग मध्ये लागणारा कुठचाही प्रॉडक्ट आपण कस्टमरच्या इच्छेनुसार आपण बनवू शकतो. ओके. त्यातले काही प्रोडक्ट्स आता आपण इथे बघू शकतो का? जसे आपण मागे थोड्या वेळापूर्वी बोललो की दिवाळीमध्ये एक सायक्लिकल बिझनेस आहे, दिवाळीमध्ये काही जास्त प्रोडक्ट्स आहेत ते चालतात, किंवा इतर जसे सण असतात, गणपतीमध्ये काही प्रोडक्ट्स आहेत ते जास्त प्रमाणात चालतात. तर तसे काही प्रोडक्ट्स आता आम्हाला तुम्ही दाखवू शकाल इथे? हां, दाखवतो. दिवाळीमध्ये कसं होतं, मोस्टली करून काही छोट्या मोठ्या कंपन्या असतात, तसे गृहउद्योग असतात तुम्ही म्हटलात तसे, मग ते मोठ्या प्रमाणात काही गिफ्ट बॉक्स पॅकिंग घेऊ शकत नाहीत. मग त्याच्यासाठी हा युनिक असा कॉम्बोसाठी असा एक बॉक्स केलेला आहे जो कोणीही वापरू शकतं, ज्याच्यावरती तुमचं ब्रँडिंग नाही, तुम्हाला पाहिजे तर असाच वापरा, किंवा तुम्ही त्याच्यावरती इथे आम्ही जागा ठेवलेली आहे रिकामी, इथे तुम्ही तुमच्या नावाचा स्टिकर करून पण लावू शकता. आता हा जो प्रोडक्ट आहे ह्याच्यावरची डिझाईन पण तुम्ही कस्टमाइज करून देऊ शकता? हां, जर तुमचं पर्सनली इंडिव्हिज्युअल डिझाईन असेल, कस्टमाइज डिझाईन असेल तर ॲज पर पार्टी आपण डिझाईन करून देऊ शकतो. ओके. जसे की आपण हा बघितलाय की हा चतुर्थीसाठी लागणारा काजू मोदक बॉक्स आहे, ह्याच्यावर कस्टमरने त्याचं ब्रँडिंग केलंय. त्याच्यामुळे असं जर प्रोडक्ट असेल तर आपण तुमचं नाव घालून त्याचं डिझाईन करून आपण देऊ शकतो. आता कस्टमाइज्ड प्रोडक्ट्स जर तुम्ही म्हणालात की जसं
लग्न समारंभ वगैरे काही असलं तर त्यामध्ये वापरले जाणारे काही असे प्रोडक्ट्स आपल्याकडे आपण कस्टमाइज करून देतो का? हां, तसे पण आपल्याकडे कस्टमाइज प्रोडक्ट आहेत. लग्न समारंभात मोस्टली लाडू हा रिटर्न गिफ्ट म्हणून दिला जातो वधूवरांकडून. मग मार्केटमध्ये मिठाईवाल्यांकडे फक्त प्लेन चौकोनीच बॉक्स असतात, ज्याच्यावरती एकतर मिठाईवाल्यांचं नाव असतं किंवा कोरे बॉक्स असतात सिल्वर कोटिंगचे. पण आपण त्याच्यात कस्टमायझेशन काढलेलं आहे. गिरायकाच्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये, आता लग्न समारंभ आहे तर त्याच्यासाठी एक 2 कपल एकत्र, 2 माणसं एकत्र जाण्यासाठी एक हार्ट शेप मध्ये असा हा लाडू बॉक्सच आहे, पण त्याला एक वेगळं शेपिंग करण्यात आलेलं आहे. हा कस्टमायझेशन आहे. ह्याच्यावरती आपण जे वधूवरांची नावं आहेत ती घातलेली आहेत, त्यांच्या फॅमिलीचं नाव आहे ते इथे घातलेलं आहे. काही जणांना चौकोनी सिंपल पारंपरिकच हवा असतो, त्याच्यासाठी हा चौकोनी बॉक्स आहे, पण हा एक वेगळं डिझाईन आहे. रेग्युलर मार्केटमध्ये मिळतो तसा बॉक्स नाहीये. त्याच्यावर पण नाव वगैरे प्रिंटिंग केलेलं आहेच, बरोबर, पण हा चौकोनी बॉक्स. ओके. तर हे बॉक्स डिझाईन आणि प्रिंटिंग हे आणि कटिंग हे पूर्णपणे आपल्या प्रेसवरच होतं. हो, बरोबर. अच्छा. आता इतर जे प्रोडक्ट्स आहेत, जसं आता आपण समोर काही प्रोडक्ट्स आपण बघत आहोत की जे प्रोडक्ट लेबल्स आपण जे म्हणतो की कुठल्या उद्योजकाचे काही प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्यावरचे जे लेबल्स आहेत ते आपण इथे काही बघत आहोत, तर तेही डिझायनिंग आणि प्रिंटिंग आपल्याकडे आपण करतो. हो, बरोबर. काही वेळा काही पार्ट्या असतात ते डिझाईन आम्हाला करून देतात, त्यानुसार आम्ही प्रिंटिंगचं पण काम करतो. ह्या आता आपल्याकडे कोकणात हे मोठ्या फॅक्टऱ्या नाहीत, मोठ्या कंपन्या नाहीयेत, त्याच्यामुळे बेसिकली गृहउद्योगच चालतात किंवा काही लघु उद्योग चालतात. जसे की हे प्रोडक्ट आहेत क्लिनिंग प्रोडक्ट, हा एक तसं म्हणावा लागेल तर हा लघु उद्योगांमध्येच येतो, पण त्यांनाही आम्ही जसं ब्रँडेड कंपन्यांचे बॉटल्स असतात तशा त्यांच्या बॉटल्सवरती त्यांचे स्टिकर लावून द्यायचं, त्यांचे स्टिकर बनवून द्यायचं काम आपण करतो. यांच्यासाठी काही मोठी क्वांटिटी असली पाहिजे असं काय नाहीये. कमीत कमी किरकोळ क्वांटिटी म्हणजे साधारण एक 8 ते 10 लेबल पासून त्यांच्या मोठ्यात मोठ्या क्वांटिटी पर्यंत पण आपण काम करतो, की जेणेकरून आपल्या कोकणातल्या व्यावसायिकांना पुढे जाण्यासाठी त्यांचे प्रोडक्ट चांगले दिसण्यासाठी याचा फार उपयोग होतो. नेक्स्ट आता मला विचारायचं आहे ते, आता आपण कोकणामध्ये आणि कोकणाच्या बाहेरही किंवा कोकणामध्ये सध्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स हा जो व्यवसाय ह्याला बऱ्यापैकी जोर पकडतोय, तर हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स यांच्यासाठी आपल्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत जे आपण प्रिंट करतो किंवा सर्व्हिसेस देतो. 5 स्टार हॉटेलचं प्रिंटिंगचं काम केल्यामुळे आम्हाला हॉटेल इंडस्ट्रीजला काय काय लागतं हे सगळंच आम्हाला आता चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आम्ही त्या आयडिया पण देऊ शकतो. एखादं जर रेस्टॉरंट म्हटलं तर रेस्टॉरंटला मेनू कार्ड लागतं, ते आपण प्रिंटिंग करतो. त्यांना ऑर्डर्स घ्यायला केओटी बुक्स लागतात, म्हणजे किचन ऑर्डर टेकिंग टाइम म्हणतो आपण त्याला, शॉर्ट फॉर्म केओटी, ती बुक्स आपण करतो. टेबलवर ठेवण्यासाठी टेबल मॅट लागतात, जेणेकरून त्याच्यावरती रेस्टॉरंटचं नाव असतं किंवा आजूबाजूचा काही परिसर टुरिझमचा जो असतो तो तिथे दाखवलेला असतो, किंवा रेस्टॉरंटचे काही असे पदार्थ आपण रेस्टॉरंटला पण करतो. ओके. रूम्स असतील, जर स्टे असेल तिथे काही रूम्स असतील तर रूम मध्ये इन रूम डायनिंग म्हणून वेगळं मेनू कार्ड येतं, ज्यांना रूम मध्येच लंचची डिनरची सोय केलेली असते ते मिळतं. बघा, हे स्पायरल बाइंडमध्ये मेनू कार्ड केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या अशा पेपरमध्ये केलेलं आहे. असं नाही की बाबा एक नॉर्मल A3 किंवा A4 शीट आहे. आणि सर ह्याची मिनिमम क्वांटिटी तुम्ही किती केलेली आहे म्हणालात आता? ह्याची मिनिमम क्वांटिटी फक्त 5 केलेली आहे. अच्छा, म्हणजे ह्या रेस्टॉरंटला फक्त 5 मेनू कार्डची रिक्वायरमेंट होती आणि तीही तुम्ही 5 मेनू कार्डची रिक्वायरमेंट त्यांना करून दिलेली आहे. तुम्हाला जर रूम मध्ये डिस्टर्बन्स नको असेल, प्रायव्हसी हवी असेल तर डू नॉट डिस्टर्ब म्हणून डोअर टॅग ह्या रूमच्या बाहेर लावला जातो, तेही करायचं काम आपण करतो. जेणेकरून हॉटेल इंडस्ट्रीजला त्यांना जे काही लागेल, आता पहिले बिलिंगसाठी डॉट मॅट्रिक प्रिंटर होते, आता डॉट मॅट्रिक प्रिंटर हा आउटडेटेड झालाय, आता लेजर जेट आले. मग लेजर जेट साठी लागणारी प्रिंटिंग, हॉटेलच्या नावाची प्रिंटिंग असलेली स्टेशनरी प्रोव्हाइड करायचं काम पण आपण देतो. हॉटेलला लागणारं एकंदरीत सगळं काम आपण देऊ शकतो. ओके. दुसरं सर जाणून घ्यायचं आहे, आता आपली प्रिंटिंग प्रेस जी आहे, जसं तुम्ही म्हणालात की वेळेनुसार ती त्याच्यामध्ये बराचसा टेक्नॉलॉजिकल अपग्रेड पण आपण करत आलेलो आहोत, तर आपल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये
असलेल्या काही मशीन्स जे कशाप्रकारे वापरले जातात, हे मशीन्स किती आधुनिक आहेत ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल की? ओके, आता आपण जर म्हणायचं झालं किरकोळ आपल्याला बारशाच्या वगैरे कार्ड हवी असतील तर आपण पहिल्यांदा जे ट्रेडल मशीन जे होते ते फक्त एकाच रंगात प्रिंटिंग करून देत होते, एक तर लाल रंग किंवा मरून रंग किंवा निळा रंग वगैरे अशा ह्याच्यात त्यामध्ये तुमच्या गरजेप्रमाणे डिजिटल प्रिंटिंग वरती तुम्हाला हवा तसा कलर कॉम्बिनेशन करून 4 कलर मध्ये तुम्हाला अगदी 10 पत्रिका पाहिजे तरी पण मिळतात. ओके. त्याच्यानंतर आला विषय की नंबरिंग. पहिलं नंबरिंग हे हाताने हँड मशीन वरती केलं जायचं, एका पानावरती एका वेळी एकच नंबर बसत होता. आता आपल्याकडे डिजिटल डाटा नंबरिंग मशीन आलेलं आहे. त्या नंबरिंग मशीन वरती आपण 12 इंच ते 18 इंच ह्या पेपर साईज मध्ये एका वेळी एका लाईन मध्ये तुमचे कितीही नंबर असू देत, 4 नंबर असू देत, 5 नंबर असू देत, ते एका वेळी प्रिंट होऊन येतात. 12 इंच बाय 18 इंच ह्या पेपर मध्ये एका लाईनीत 5 आणि एका वेळी 4 लाईनीत आपल्याकडे नंबर प्रिंटिंग होतात. त्याच्यामध्ये पण काय आहे, आता नवीन इव्हेंट करायची फॅशन आलेली आहे. म्हणजे आता व्हॅलेंटाईन डे आहे, ख्रिसमस आहे, न्यू इयर आहे, ह्या आता हॉटेल्स इंडस्ट्रीज किंवा काही ग्रुप्स अशा पार्ट्या सेलिब्रेट करणं किंवा अरेंज करण्याचं काम करतात. मग ते कुपन्स लागतात. अशी कुपन्स पण आपण डिझाईन करून काही पार्ट्या ह्या लिमिटेड सीटसाठीच असतात, म्हणजे 50 सीटसाठी 100 सीटसाठीच अशा अवेलेबल असतात. मग त्यांना काय कुपन्स लार्ज क्वांटिटीवरती लागत नाही, तेवढीच 100 तिकीटच हवी असतात. मग तेवढीच 100 तिकीट डिजिटल मध्ये प्रिंट करून काही पार्ट्यांची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण व्हावी म्हणून त्याला काही इनिशियल्स घालतात. उदाहरणार्थ आता भगवती प्रिंटिंग प्रेस आहे तर भगवतीचं बी, प्रिंटिंग प्रेसचं पी, असं BP001 अशी सिरीज त्यांना हवी असते जेणेकरून डुप्लिकेशन होऊ नये. हेही आपण प्रिंटिंग मध्ये न करता हे डिजिटल वरती होतं की BP001 हे ऍट अ टाइम प्रिंटिंग डिजिटल डाटावरती प्रिंटिंग होऊन येतं. अशी पण आपण आपल्याकडे फॅसिलिटीज आहे. आता नेक्स्ट आणखीन एक मशीन मगाशी आपण बघितली जी लगेज टॅग्स किंवा बॅग टॅग्सला रिवेटिंग करणारी एक मशीन होती. आणि मेक इन इंडिया ही जी थीम राबवली, ह्या थीम मध्ये आम्ही काहीतरी काम करायचा विचार केला. ही मशीन मेड इन इंडियाच आहे. पहिली आम्ही वापरत होतो कोरियन मशीन, त्याला काही इलेक्ट्रिक चिप मध्ये प्रॉब्लेम झाला आणि आम्ही जी मेंटेनन्सला दिली ती आउट कंट्री मशीन असल्यामुळे त्याचे पार्ट मिळणार आणि असे प्रॉब्लेम आले. इंडियामध्ये गेलो आणि ती मशीन आम्ही घेतली. ही मशीन सेमी ऑटोमॅटिक आहे, म्हणजे पहिलं बॅगेज टॅग जे येतात किंवा काही लगेज टॅग्स येतात हे आणि कुठच्याही प्रकारचे जे टॅग्स असतात त्याला पहिलं हाताने होल मारणे, मग त्याच्यात एक प्रत्येक कागदात रिबीट घालणे, त्याला बॅक साईडला ठेवून परत तो रिबीट कूलरने फुलवणे, ही थोडी लेंदी प्रोसेस होती. म्हणजे एक कागद टॅग तयार करायला 3 वेळा हातात घेतला जायचा. आता ह्या मशीन्समुळे सेमी ऑटोमॅटिक मशीनमुळे फक्त पेपर आतमध्ये इन्सर्ट करायचा आणि फक्त पॅडल दाबायचं, ते रिबीट ऑटोमॅटिक येतं, होल पडतो पेपरला, ते रिबीट आतमध्ये जातं आणि ते प्रेस होऊन बाहेर येतं. सर मगाशी तुम्ही म्हणालात की स्कूल्स आणि कॉलेजेससाठी पण आपल्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत, तर ते प्रोडक्ट्स आपण बघू शकतो आणि त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो का? स्कूलमध्ये आता जनरली मोस्टली लागतं हे ID कार्ड. आता बहुतांश भागात काय चाललंय की ID कार्ड्स हे नॉर्मली साध्या पेपरला प्रिंट करणे, लॅमिनेशन करणे आणि ते ID कार्ड मध्ये फोल्डरमध्ये घालून वापरणे हे चालतं. पण आपला कोकण भाग हा असा आहे की जिथे 4 महिने हा भरपूर पाऊस असतो, त्याच्यामुळे ID कार्ड्स भिजतात, फाटतात किंवा लहान मुलंच आहेत ती काहीतरी खेळ करतात, त्याच्यामुळे त्याचे 2 भाग होतात, लॅमिनेशन केलेला भाग उघडतो. त्याच्यामुळे आपण अशी ID कार्ड्स घेऊन आलोय की पूर्ण वर्षभर पाण्यात भिजत ठेवली तरी ती फाटत नाहीत, ओली होत नाहीत, आगीच्या जवळ गेल्यानंतर त्याला आग लागत नाही, जेणेकरून आपली मुलं सेफ राहतात आग न पकडल्यामुळे. आणि हे ID कार्ड मोडत पण नाही, जेणेकरून ते वर्षभर एकदम व्यवस्थित राहतं. तसंच स्कूल्सला लिव्हिंग सर्टिफिकेट द्यावं लागतं, ते लिव्हिंग सर्टिफिकेट पण आपण करू शकतो. स्कूलमध्ये काही इव्हेंट्स चालतात किंवा काही स्पोर्ट्स वगैरे हे चालतात, स्पर्धा चालतात,
त्यांच्यासाठी लागणारी आपण सर्टिफिकेट्स पण आपण बनवू शकतो. तसंच स्कूलमध्ये काही इव्हेंट असतात किंवा काही स्कूलला हेल्प करणारे ग्रुप असतात, त्यांना एक त्यांच्या ग्रुपचा बॅच हवा असतो, किंवा स्कूलमध्ये काही फेस्टिवल हवे असतात, त्यांचे काही व्हॉलंटियर्स असतात, त्यांना एक वेगळा बॅच हवा असतो. तर असे 3 बॅच जे त्या इव्हेंट पुरते असे हवे असतात, ते आपण इव्हेंट पुरते असे 3 बॅच बनवण्याचं पण काम करतो. ती क्वांटिटी कमी असते, अगदी 10 बॅच पासून काही हजारोंच्या बॅच मध्ये पण आपण ह्याच्यावर काम करू शकतो. काही असे प्रोडक्ट्स असतात ते प्रत्येक व्यवसायाला लागतात, जसं की आता व्हिजिटिंग कार्ड्स आहेत. तर व्हिजिटिंग कार्ड्स आपल्याकडे किती टाईप्समध्ये किंवा किती पेपर वेगवेगळे आहेत, त्याबद्दल जर तुम्ही माहिती देऊ शकला तर. बरोबर. व्हिजिटिंग कार्ड हे प्रत्येक व्यवसायाला गरजेचं आहेच. अगदी तो गृहउद्योग असू देत किंवा मोठी इंडस्ट्रीज असू देत, ह्या लेवलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला, प्रत्येक माणसाला व्हिजिटिंग कार्डची गरज भासते. त्याच्यामुळे व्हिजिटिंग कार्डमध्ये आमच्याकडे जवळपास 5 व्हरायटीज आहेत. ज्या स्टँडर्ड 5 व्हरायटी आहेत त्या व्हिजिटिंग कार्डमध्ये ऍक्च्युली व्हरायटी भरपूर आहेत, शेकडोमध्ये व्हरायटीज आहेत, पण स्टँडर्ड 5 ज्या व्हरायटी लागतात त्या आपण इथे ठेवलेल्या आहेत. आणि काही स्टार लेवलची हॉटेल्स असतात, मोठ्या इंडस्ट्रीज असतात, त्यांना स्टँडर्ड कार्ड लागतात, लॅमिनेशन पाहिजे असतं, त्यांना काहीतरी वेगळं शेपिंग पाहिजे असतं, तर तशी आपण व्हिजिटिंग कार्ड करण्याचं काम करतो. तर हे दुकानाच्या बाहेर वगैरे लावण्यासाठी ॲडव्हर्टायझिंग डँगलर्स आहेत. सुंदर असा अनंत चहा याचा एक डँगलर सरांनी इथे छापलेला आहे. हे बघा, इथे काही हॉस्पिटलच्या फाईल्सही आहेत, जे प्रत्येक हॉस्पिटलला किंवा क्लिनिकला हे लागतात. जेव्हा इथे केस पेपर वगैरे बनवतात तेव्हा हे त्यांना लागतं. तर तेही प्रिंटिंग करण्याचं काम भगवती प्रिंटिंग प्रेस फोंडाघाट इथे होतं. कॉर्पोरेट कंपन्या आहेत किंवा काही लघु नाही म्हणू शकत आपण, काही मध्यम दर्जाच्या ज्या कंपन्या आहेत, ज्यांना गिफ्टिंग द्यावं लागतं किंवा त्यांना एम्प्लॉईजला गिफ्टिंग देतात, किंवा ते त्यांचे काही मोठे वेंडर्स असतात त्यांना ते गिफ्टिंग देतात. मग त्याच्यासाठी असे सेट पण आपण कस्टमाइज ऑर्डर प्रमाणे देऊ शकतो. ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे व्हरायटीज असतात. म्हणजे इथे त्या कंपनीचं नाव आणि लोगो हे आपण प्रिंट करू शकतो. इथेच नाही तर ह्या सेटमध्ये इथे किचन आहे, किचन वरती पण त्या कंपनीचा आपण लोगो इथे प्रिंट केलेला आहे दोन्ही बाजूला. असं त्याच्यावरती प्रिंटिंग करून डायरी, किचन पेन असा सेट, असे बरेचसे सेट किंवा नुसत्या डायऱ्याच पण आपल्याकडे कंपनी कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी अवेलेबल आहेत. ओके. आपले काही प्रोडक्ट हे इथून रत्नागिरीला पण जात आहेत, जसे की मोदक बॉक्स, काजू बॉक्स, किंवा आता प्लॅस्टिक वरती बंदी येते. लोक आता प्लॅस्टिक पासून हळूहळू परत पेपरकडे वळलेली आहेत. सुद्धा आपण इथे ऍडव्हर्टाइज होऊ शकते की ज्याने त्यांचं पण ऍडव्हर्टाइज होते आणि त्यांचे वडापाव वगैरे असेल ते असे ह्या फूड ग्रेड बॉक्स मध्ये पण आपण त्यांना देतो. आणि ते पण असं नाही की आपल्याला इथेच ऑर्डर पाहिजे, आपल्याला भारत देशात कुठेही ऑर्डर आली तरी आपण त्यांना ते त्यांच्या जागेवरती डिलिव्हरी देऊ शकतो. कुरिअरने म्हणा किंवा ट्रान्सपोर्टने म्हणा, आता सर्व्हिसेस भरपूरच अवेलेबल आहेत. आम्ही त्यांना कुठेही डिलिव्हरी देऊ शकतो ऑल ओव्हर इंडिया. सुंदर अशी माहिती सर तुम्ही दिलात आणि तुमचा वेळ आमच्या चॅनलला दिलात, गाव गजाली चॅनलला दिलात, त्यासाठी तुमचे परत एकदा खूप खूप आभार. आणि तुमची एवढी सुंदर आणि प्रशस्त ही प्रिंटिंग प्रेस तुम्ही आमच्यापर्यंत, आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत दाखवलात, त्यासाठी तुमचे खूप आभार. आणि पूर्ण चॅनलकडनं तुमचं खूप कौतुक की तुम्ही इतकं कोकणातल्या एका छोट्याशा लोकेशनमधनं, फोंडाघाटमधनं जगभर तुमचे प्रोडक्ट्स पोचवत आहात आणि खूप मोठमोठ्या ब्रँड्सबरोबर तुम्ही काम करत आहात. तर खरंच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि अशीच तुमची वाटचाल पुढे ह्याच वेगाने वाढत राहो, ही पण ईश्वराचरणी इच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, काल आपल्याला फोंड्यावरनं यायला थोडं लेट झालं, कारण पूर्ण दिवस आपल्याला दिला सागर सामंत सरांनी त्यांची भगवती प्रिंटिंग प्रेस ही आपल्याला दाखवण्यासाठी, व तिथे कुठकुठल्या प्रकारचे प्रिंटिंग सर्व्हिसेस ते उपलब्ध करून देतात. आणि एक लहान लघुउद्योगापासून एक मोठ्या 5 स्टारपर्यंतच्या मधले जेवढेही प्रिंटिंगमधले पेपरमधले सर्व्हिसेस आहेत ते पूर्णपणे ते अंडर वन रूफ आपल्याला अवेलेबल करून देत आहेत. तर तुम्हाला समजा त्याबाबतचे काही क्वेरीज आहेत, काही शंका आहे किंवा त्यांच्याकडनं काही सर्व्हिसेस तुम्हाला जर करून घ्यायचे आहेत तर खाली दिलेल्या नंबरवरनं त्यांच्याबरोबर तुम्ही संपर्क करू शकता.
आणि मी खरंच सांगू इच्छितो की आपल्याही प्रोडक्ट्सचे जेवढेही लेबल्स तुम्ही बघता आहे हे सगळे बरीच गेल्या 3 ते 4 वर्ष हे भगवती प्रिंटिंग प्रेस फोंडा घाट इथनंच होत आहे. उत्तम दर्जाची प्रिंटिंग वाजवी दरात ते देतात आणि वेळेत प्रिंट करून देतात. तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान व्यवसायाबाबतचे आणि गाव गझल्या जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनल गाव गझाली याला सबस्क्राईब करा. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गझालीवरनं. पुन्हा भेटूया.